श्री गणेशाय नमः. दिनांक 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष चालू आहे. तर पितृपक्ष सुरू होताना चंद्रग्रहण होतं आणि पितृपक्ष संपताना सूर्यग्रहण आहे. तर चंद्रग्रहण हे भारतात दिसणारं होतं, पण सूर्यग्रहण हे भारतात न दिसणार आहे. त्याच्यामुळे भारतात त्याचे काही वेध पाळू नये. पण ह्या पितृपंधरवड्यात, पितृपक्षात आपण पितरांसाठी काय काय करावं, पितरांची सेवा कशी करावी, याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर बघा कसं असतं की नवरात्र 9 दिवस असते, गणपती 10 दिवस असतात, पण पितृपक्ष हा 15 दिवसांचा असतो. तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित राहतो. कारण मृत्यूपश्चात एक विशिष्ट जीवन असते, ह्या किंवा आपल्या पितरांचं काही अस्तित्व असतं, ह्यावर बऱ्याच लोकांचा म्हणजे त्यांना ते पटतच नाही. तर पृथ्वीच्या दक्षिणेला पितरलोक असतो आणि त्यांची पितरांची देवता अर्यमा आहे. आपल्या पितरांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्राने श्राद्ध कर्म करावयाचे असते. पुत्र या शब्दाचा अर्थच पू नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र. देह सोडल्यानंतरचा जीवाचा प्रवास सुखकर व्हावा, त्याला नरकात जावे लागू नये म्हणून सर्व पितरी अमावास्येला अपराह्नकाळी म्हणजेच दुपारी 12 वाजता तज्ज्ञ ब्राह्मण जो श्राद्ध विधी करतात तो अत्यंत शास्त्रोक्त असतो आणि हा विधी प्रत्येकाने आपल्या पितरांसाठी करायलाच हवा. आता मी तुम्हाला गुरुचरित्रातील अध्यायातील पितर कसे येतात व अन्नग्रहण कसे करतात याविषयी जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला सांगत आहे की दशरथ राजांच्या श्राद्धवेळी ज्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला आहे. एकनाथ महाराजांनी तर अडेलतट्टू ब्राह्मणाच्या नावावर टिचून साक्षात पितरांनाच खाली आणले होते. मृत्यूनंतरचा जीवाचा प्रवास सोपा नसतो. वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो व ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रद्धापूर्वक आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या आजी आजोबांसाठी, आपल्या पिढीतल्या मृत झालेल्या व्यक्तींसाठी केलाच पाहिजे. ज्ञानी ब्राह्मण हा विधी करतात. जर तो विधी लक्षपूर्वक केला तर आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते आणि पितरांची सेवेसाठी हा महत्त्वाचा भाग आहे. भाद्रपद अमावास्येपर्यंत हे पितर पितृलोकातून अर्यमा देवतेच्या आज्ञेवरूनच पृथ्वीतलावर येत असतात व त्यांच्या पुत्राने त्यांच्या मृत्यूतिथीला त्यांना आवाहन करून पिंडदान करायचे असते. जर नाही केले तर पितृदोष नव्हे तर त्यांची नाराजी घरामध्ये अडचणी आणते. म्हणून आपली कुलदेवता आणि आपले पितर यांचा नेहमी मान सन्मान करावा. कधीही आपले पितर आणि कुलदैवत यांना विसरू नये. जातक ज्यावेळी आपल्याकडे किंवा एखाद्या ज्योतिषाकडे समस्या घेऊन येतो त्यावेळी दोन गोष्टी जातक समस्या घेऊन येतो त्यावेळी ज्योतिषाने प्रत्येकाच्या घरात या दोन गोष्टी होत आहेत की नाही याकडे आवर्जून लक्ष द्यावे. सर्व पितरी अमावास्या तर सर्व पितरांचे श्राद्धविधी करण्यासाठी उत्तमच असते. म्हणजे जर आपल्या एखाद्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्तीची मृत्यूतिथी माहीत नसेल तर आपण त्यांचे श्राद्ध सर्व पितरी अमावास्येला
यथासांग विधी गुरुजींच्या मार्फत करू शकतो. आपल्या मनाने कोणाला तरी जेवायला बोलवणे, घराच्या गच्चीवर ताट वाढवून ठेवणे, कोणत्या तरी संस्थेला देणगी देणे यांनी पितरांचा मान सन्मान होत नाही. वैदिक मंत्रांनी आवाहन करून सन्मानाने त्यांना आमंत्रित केले तरच ते पिंड ग्रहण करतात आणि ज्ञानी ब्रह्म होऊनच ते शास्त्रोक्त कर्म करू शकतात. पितृपंधरवड्याचा फार बाऊ करू नये. मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलणे, खरेदी लांबणीवर टाकणे, व्यवसायाचे करार न करणे, विवाहाची बोलणीसुद्धा न करणे, शुभ गोष्टींसाठी वर्ज्य समजणे ही अंधश्रद्धाच होय. सारासार विचार करावा. अन्न, पाणी आणि श्वासही वर्ज्य करावा लागेल असे काहीतरी करू नये. ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्ता काढल्या, ज्यांच्या जीवावर आज आपण एवढे पुढे चाललोत, आपला विकास होत आहे, आपलं कुटुंब सुखात आहे, तर त्यांचे स्मरण पितृपंधरवड्यात करून त्यांना मान सन्मान देणे हीच आपल्या पितरांचा दाखवलेला सन्मान आहे, त्यांना दिलेला मान आहे. तर आता पितृपक्ष मधली विशेष माहिती मी तुम्हाला सांगत आहे की पितृपक्षात खरेदी टाळावयाच्या वस्तू म्हणजे मोहरीचं तेल शनिग्रहाचं प्रतीक आहे. खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव व कटकटी वाढतात. झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते. मीठ लक्ष्मी स्वरूप व शुभप्रसंगी खरेदी केले जाणारे मीठ पितृपक्षात खरेदी करू नये. मात्र दानासाठी तेल मीठ घ्यायचे असल्यास हरकत नाही. पितृपक्षातील नियम व सूचना. दारावर आलेल्या कोणाचाही अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात येऊ शकतात. शिळं अन्न खाऊ नये. टाळावयाचे पदार्थ चणे, मसूर, साग, सातू, जिरे, मुळी, काळं मीठ, काकडी, दुधी भोपळा. झाडं कापू नयेत. पितर नाराज होतात. दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, कारण पितर दक्षिण दिशेत वास्तव्य करतात. भरणी श्राद्ध. पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर केलेले श्राद्ध. ज्यांचा मृत्यू भरणी नक्षत्रावर झाला असेल किंवा वर्षश्राद्ध झालं नसेल त्यांच्यासाठी केले जाते. स्त्रियांचेही भरणी श्राद्ध केले जाते. भरणी श्राद्ध केल्याने काशी किंवा कया येथे श्राद्ध केल्या इतके पुण्य मिळते. 2025 भरणी श्राद्ध 11 सप्टेंबर 2025 दुपारी 1:57 पासून भरणी नक्षत्र सुरू होऊन 12 सप्टेंबर दुपारी 11:58 पर्यंत भरणी नक्षत्र पंचमी तिथी 12 सप्टेंबर सकाळी 9:58 पर्यंत म्हणून 11 सप्टेंबरला भरणी श्राद्ध करावे. भरणी नक्षत्र दैवत यमराज, आद्य पितर. दान वस्तू पांढरे कपडे. श्राद्धातील महत्त्वाचे नियम. श्राद्धाचे पदार्थ कुत्रा, कोंबडा, डुक्कर व अपवित्र व्यक्तींपासून सुरक्षित ठेवावेत. योग्य व्यक्तीस दान न केल्यास श्राद्धफळ मिळत नाही. श्राद्ध केलेले श्राद्धच फलदायी ठरते. श्रद्धेने केलेले श्राद्धच फलदायी ठरते. श्राद्ध करू शकत नसल्यास उपाय. दक्षिण दिशेला तोंड करून काळे तीळ आणि पाणी यांचे तर्पण करावे आणि हा मंत्र म्हणावा. न मे अस्ति वित्तं न धनं न चान्यच्छान्दस्य योग्यं स्वपितॄन् तोडसी तृप्यन्तु भक्त्या पितरो मयतो भुजौ ततो वत्मिनंबारुतस्य. माझ्याजवळ साहित्य नाही म्हणून मी भक्तीने नमस्कार करतो. पितर भक्तीने तृप्त होतील. यमराज आणि पितर. यम पितरांचा राजा, पहिला मर्त्य मानला जातो. वाहन काळी म्हैस किंवा रेडा. दूत कावळा आणि कबूतर. द्वारपाल 4 डोळ्यांचे 2 कुत्रे यमलोक रक्षण करतात. असे हे पितृपक्ष असा हा पितृपक्ष. आपण आपल्या पितरांसाठी मान सन्मान देऊन त्यांचा सन्मान करावा आणि त्यांना मान द्यावा. श्राद्ध करणं चुकू नका. न संती पितरचेत्ती कृत्वा मनसि वर्तते श्राद्धं न करुते यस्तु तस्य रक्तं पिबन्ति ते. मेल्यावर पितरांचे अस्तित्व नसते असा विचार करून जे श्राद्ध करत नाहीत त्यांचे रक्त त्यांचे पितर पितात. रक्त पितात म्हणजे नेमकं काय?
तर न तत्र विराजायन्ते नारोग्य न शतायुषा न च श्रेयो गृह्यन्ति यत्र श्राद्धं विवर्जितम्. जिथे श्राद्ध केले जात नाही त्या घरी कर्तृत्ववान व्यक्ती जन्माला येत नाहीत. त्या घरातील लोकांना आरोग्य लाभत नाही. तेथील लोकांचे आयुष्य घटते. त्यांना सतत आर्थिक अडचणी संभवतात. कर्जबाजारी होते. अन्नान्न दशा होते. त्यांना समाधान लाभत नाही. विद्येमध्ये यश येत नाही. कारण ज्यावेळी वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये वेळोवेळी सतत माणसांना आजार येतात त्यावेळी डॉक्टरांना सुद्धा प्रश्न पडतो की ह्या माणसाला इतके आजार कसे होतात, काय झालं आहे की ह्याला म्हणजे सारखं हॉस्पिटलला जावं लागतं. तर त्यांच्या घरातले रीतिरिवाज, वंशपरंपरा सर्व बंद केलेलं असतं. त्यामुळे त्यांना ह्या संकटाला तोंड द्यावं लागतं. रणांगणावर उभ्या असलेल्या अर्जुनालाही समोर टाकलेल्या भयानक युद्धाचा परिणाम म्हणून जन्माला येणाऱ्या पिढ्या श्राद्ध करणं बंद होईल आणि त्यांचे पूर्वज नरकात जातील यांची चिंता सतावत होती. प्रभू रामचंद्रांनी वनवासातही साधनांची कमतरता असून देखील उपलब्ध असलेल्या इंगुदी फळांच्या साहाय्याने महाराज दशरथ यांच्यासाठी तर्पण केलं. ते टाळलं नाही. आपलं आयुष्यातलं कल्याण, त्यातही प्रामुख्याने आर्थिक आणि आरोग्याचं कल्याण हे प्रामुख्याने आपले पितर करीत असतात. आपल्यात असलेली गुणसूत्रे ही आपली नसून न जाणे आपल्या कित्येक हजार पूर्वजांची आहेत याचं भान असायला हवं. त्यांना इतका मूलभूत मान देणं हे आपण अगदी आवश्यक आहे. आपण पितरांचा मान सन्मान आणि व्यवस्थित ब्राह्मण वृंदाकडून पितरांचं तर्पण, श्राद्ध हे आपण केलं तर पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांना सद्गती प्राप्त होते. म्हणूनच पितृपक्षात पितरांना मान द्यावा आणि